मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आढावा बैठक घेऊन यावर्षी प्रशासन, नागरिकांचा सामाजिक संस्था यांच्या सहभागातून चांगले नियोजन करणार आहे। गेल्या काही वर्षांमध्ये कृष्णा नदीला आलेला महापूर आणि महापालिका क्षेत्रातील नागरी वस्तींमध्ये शिरलेले पुराचे पाणी, त्यानंतर करावयाची व्यवस्था याबाबत प्रशासनाने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढले आहेत। पूर कालावधीमध्ये नियोजनासाठी कमी वेळ मिळतो, नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, परिणामी प्रशासनावर ताण पडतो। ही बाब लक्षात घेता यापूर्वी मान्सूनपूर्व तयारी लवकरात लवकर सुरू करून सर्व बाबींची नोंद घेऊन नियोजन करण्यात येणार आहे। कोणाच्याही परिस्थितीत सामोरे जाण्याची प्रशासन सज्ज असणार आहे। आपत्ती मित्र ॲप, आपत्ती मित्र कार्यकर्ते, निवारण केंद्र, स्थळातील नागरिकांच्या सोयी सुविधा, नाले सफाई इत्यादी बाबी यावेळी लवकरात लवकर नियोजन करण्यात येणार आहे, जेणेकरून पुढील काळात नियोजनानुसार कामकाज करतेवेळी प्रशासनावर ताण येणार नाही। आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बाबी पूर्ण विचारपूर्वक करून नागरिकांच्या वित्त आणि जीवितहानी होणार नाही, परिस्थिती हाताळणी करताना काळजी घेता येईल, खबरदारी घेता येईल। मागील अनुभव पाहता पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांच्या साठी सुरक्षित किट बॅग तयार ठेवण्याची सूचना दिल्या होत्या। त्यामध्ये आवश्यक सर्व मौल्यवान वस्तू, साहित्य, कागदपत्रे, औषधे इत्यादी बाबींचा समावेश केला होता। त्याचा उपयोग नागरिकांनी झालेला होता। यावेळी देखील त्या बाबी नागरिकांच्या मध्ये जागृत करण्यात येणार आहे। पूर ओसरल्यावर करावयाच्या कामाबाबत टप्प्याटप्प्याने करावयाच्या कामाबाबत नियोजन करण्यात येणार आहे। सब तयार असल्याने यावेळी कोणत्याही परिस्थितीत कामकाज चांगले आणि दर्जेदार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत। साथीचे रोग, अन्य आजार उद्भवतात व त्याबरोबर नियंत्रण ठेवण्याची उपाययोजना करण्यात येणार आहे। आवश्यक त्या उपाययोजनांसह टीम तयार ठेवण्यात येणार आहे। माननीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली तत्परतेने काम करण्यासाठी टीम असणार आहे। सामाजिक कार्यकर्ते, NGO यांच्याशी संवाद आणि संपर्क साधून यावेळी त्यांच्या सहभागातून नदी नाल्यातील पूरबाधित होणाऱ्या वस्त्यांमधील नागरिकांची जनजागृती करण्याकडे प्राधान्य असणार आहे। पूर आल्यानंतर लोकांच्या मध्ये होणारी भीती आणि त्यानंतर होणारी धावपळ कमी कशी करायची याकडे मान्सूनपूर्व काळातच जागृती निर्माण करण्यात येणार आहे। आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवणे, त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे। आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व साधन सामग्री अद्ययावत ठेवणे, मनुष्यबळ प्रशिक्षण आणि सज्ज ठेवणे इत्यादी गोष्टींचे वेळोवेळी नियोजन करण्यात येणार आहे। नदी काठावरील नागरिकांना आवश्यक त्या सूचना, प्रशिक्षण आणि आपत्ती जीविताचे, मालमत्तेचे, साधन सामग्रीचे रक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे। प्रसार माध्यम, व्हॉट्सअप इत्यादीद्वारे अद्ययावत माहिती दिली जाणार आहे। सद्यस्थिती पाहता सूचना आणि वेळ दिला जाणार असल्याने नागरिक सतर्क, जागृत राहतील याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे। यावेळी पूर परिस्थितीची नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक ती माहिती नागरिकांना देऊन नागरिक, कर्मचारी, अधिकारी यांना प्रशिक्षण देऊन सर्व बाबी नियोजन करण्यात आले आहे। आयुक्त शुभम गुप्ता। मी सम्यक महाराष्ट्र प्रमोद चिनके, सांगली। अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।